सर्वांना सर्वप्रथम जय श्रीकृष्ण, राधे राधे. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक नवीन गोष्टीवर चर्चा करूया. नवीन गोष्ट कोणती? ती म्हणजे व्हिडिओ जो आपण अपलोड केला आहे यूट्यूब चॅनलवरती, त्याला टॅग कशा पद्धतीने लावावा. तर चला, जास्त विलंब न करता डायरेक्ट आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊयात. तर सर्वप्रथम आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ज्यांचे कोणाचे यूट्यूब चॅनल आहेत त्यांनी काय करायचं, वाईट स्टुडिओ प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अवेलेबल असायलाच पाहिजे. असायला पाहिजे म्हटल्यानंतर कशाला उशीर करायचा. चला लगेच वाईट स्टुडिओला आपण ओपन करूयात. हां. तर अशा पद्धतीनं एक ओपन केल्यानंतर इथं एक ऑप्शन आहे बघा, डॅशबोर्ड आहे, खाली कंटेंट आहे, त्याच्यानंतर ॲनालिसिस, कमेंट्स आणि अर्न्स. तर याच्यापैकी आपला कोणत्या ठिकाणी जायचं आहे, कंटेंट. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण एखादा व्हिडिओ अपलोड केलाय. आता समजा मी सकाळी एक व्हिडिओ अपलोड केलाय, नाद एकच. त्याला आपण टच करूयात. हं. तर या पद्धतीनं आपण ज्यावेळेस अपलोड करतोय, आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला टॅग लावायचा आहे, नाही का? हे बघा, इथे एक वरती पेन्सिलचं ऑप्शन आहे, त्याला टच करून घ्या सर्वप्रथम. ॲड डिस्क्रिप्शन्समध्ये आहे बघा. आता या ठिकाणी आपण टाकू शकतो आपलं जे काही गोष्टी असतील ना. आता आपला व्हिडिओ कसा होता, शेतीचा संलग्न होता, लावू शकतो इथं. नाद एकच ना, हॅशटॅग शेती वगैरे आपण जे काही तुम्हाला कंटेंट भरायचे आहेत, हे भरू शकताय. त्यात काही विषय नाही. हे डिस्क्रिप्शनच्या बाबतीत संदर्भामध्ये झालं. खाली या थोडंसं आणि इथे एक ऑप्शन आहे बघा, टॅग, शॉर्ट्स, रिमिक्सिंग, कॅटेगरी. ठीक आहे, याला टच करून घ्या. आणि वरती एक ऑप्शन आहे, ॲड टॅग, अलाव व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्सिंग, पेड प्रमोशन अँड ब्रँड्स, असे काही ऑप्शन्स आहेत. तर आपल्याला काय करायचं, टॅग लावायचा आहे. टॅग लावायचा म्हटल्यानंतर आपण टॅगच्या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. तर ॲड टॅगला टच करून घ्या. सर्वप्रथम हॅशटॅग मारा. कोणता मारायचा आहे, तर आपल्याला शेती संलग्न व्हिडिओ होता हा, म्हणून जो आपला काही व्हिडिओ आहे त्याच्या संलग्न आपण कंटेंट लावू शकतोय, त्याच्या संलग्न आपण टॅग लावू शकतोय. तर आपण काय केलं, आपल्या शेतीचे संलग्न असल्यामुळं हॅशटॅग शेती केलाय, बरोबर. अजून जर आपल्याला लावायचे असले टॅग आपण लावण्याचा प्रयत्न करू. शेती आल्यानंतर शेतकरी येतोच, बरोबर का? शेतकरी म्हणजे ब्रँड इज ब्रँड. चला, त्याला एक इमोजी देऊयात आपण. इमोजी या पद्धतीने आहे बघा इथं कोपऱ्यामध्ये. ब्रँड इज ब्रँड म्हणजे स्कीमचं देऊ आपण. चला, अजून एखादा शेतकरी येतं का? आता आपण हा व्हिडिओ कशावरती अपलोड करतोय, आपण यूट्यूबवरती अपलोड करतोय. चला मग यूट्यूबचा पण टॅग द्यायला काय आपल्याला अडचण आहे का? नाही. यूट्यूब आहे किंवा मग यूट्यूब पेज, अशा पद्धतीने आपण टॅग देऊ शकतो. कसलीच अडचण नाही. आता आपला व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतोय, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मोडतोय. हॅशटॅग शॉर्ट द्या किंवा मग व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओच द्या, नाही का? अशा पद्धतीने आपण टॅग आपला जो कोणता लावायचा आहे तो लावू शकतोय. नंतर बॅकला या, ते ऑटोमॅटिक सेव्ह होण्याचा प्रयत्न होतोच, त्यात काही विषयच नाही, नाही का? आता एखादा व्हिडिओ तुम्हाला रिलेटेड करायचा असेल, ते बघा इथं एक आहे, रिलेटेड व्हिडिओज म्हणून ऑप्शन आहे, त्याला टच करून घ्या. या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवरती जेवढे काही व्हिडिओज आहेत अशी हिस्ट्री येते. आणि आताच आपला जो व्हिडिओ आहे ज्याच्यावरती आपलं काम चालू आहे, त्या व्हिडिओच्या संलग्न कोणता व्हिडिओ आहे दुसरा, तर संलग्न दुसरा व्हिडिओ असं नाही एखादा, तर नक्कीच तो व्हिडिओ रिलेटेड व्हिडिओच्या संदर्भामध्ये आपण नमूद करू शकतो. तर पहिल्या नंबरचा होता व्हायरल पेरणीसोबतच फवारणी, हॅशटॅग शेती अँड हॅशटॅग शेतकरी. तर या नावाचा जो व्हिडिओ आहे, त्याच व्हिडिओला आपण त्या रिलेटेड व्हिडिओला स्पॉन्सरशिप करूयात, नाही का? आणि अशा पद्धतीने केल्यानंतर हे बघा, सेव्हचं ऑप्शन आहे वरती कोपऱ्यामध्ये. तर त्याला आपण सेव्ह करूयात. यानं काय होईल, यानं आपला टॅग पण बसतोय, रिलेटेड व्हिडिओज पण बसतोय आणि आपल्याला जे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काम करायचं होतं ते पूर्णपणे आपण केलं आहे. तरी चला, अजून जर का कोणाला नाही समजलं कशा पद्धतीने टॅग मारावा, तर नक्कीच कमेंट करा. त्याच्या माध्यमातून मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत धन्यवाद.